श्रीकृष्णाय नमः। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। ह्या श्लोकात मूढ लोकांच्या उलट महात्मा लोकांचे वर्णन आहे। श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, जे खरे महात्मे आहेत ते दैवी स्वभावाचा आश्रय घेतात आणि अखंड एकनिष्ठ भावाने माझे भजन करतात। महात्मा कोण? महात्मा म्हणजे ज्याची वृत्ती मी आणि माझं या मर्यादेपलीकडे गेली आहे, ज्याच्या मनातून राग द्वेष आवड नावड हे सर्व निघून गेलेले आहे, त्याने मन आणि बुद्धीचं समत्व आणि संतुलन प्राप्त केलेलं असतं। तो सर्वांशी समान भावाने बोलतो वागतो, कारण त्याचं मी विस्तारून सर्व झालेलं असतं। ज्याला हे विश्वच आपलं घर वाटतं, पण ही विशालता सहज मिळत नाही, ती दैवी प्रकृतीचा आश्रय घेतल्याने प्राप्त होते। जसं तांदळातून मोठे खडे लगेच काढता येतात, पण बारीक खडे काढायला सूक्ष्म दृष्टी लागते, तसं आपल्या मनातील सूक्ष्म दोष जाणण्यासाठीही अंतर्मुख दृष्टी हवी। सतत आत्मपरीक्षण, सावधपणा आणि जागरूकता याची साधना केल्याशिवाय मन शुद्ध होत नाही। वाईट विचार येतातच, पण तेव्हा त्यांना हटवून त्याच ठिकाणी भक्ती, श्रद्धा, सेवा, करुणा आणि त्यागाचे विचार बसवावेत। असं केल्यावर मन आपोआप निर्मळ होतं। महात्मा जाणतो की सर्व भूतमात्रांचा सनातन कारण भगवंतच आहेत। विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व त्या परमात्म्याच्या अधीन आहे। तोच अव्यय म्हणजे कधीही नाश न होणारं तत्व। जेव्हा हा महात्मा जाणतो तेव्हा तो अनन्य भावाने भजन करतो, जिथं दुसरं काही अस्तित्वातच नाही, फक्त तो भगवंत सर्वत्र आहे। अनन्यता म्हणजे ज्याला भगवंताशिवाय कोणतीही वस्तू महत्त्वाची वाटत नाही। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे असे दर्शन होते। त्याचं चिंतन असतं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म। महात्मा म्हणजे ती एक अवस्था जिथे मन परमेश्वरात विलीन होतं। श्रीकृष्ण शरणम मम।